विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन आज आपण सुरू करतोय। याच्यामध्ये सुरुवातीला आपत्ती म्हणजे काय, तर पर्यावरणात घडणाऱ्या भयंकर धोकादायक घटना म्हणजे आपत्ती। आता सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली आपत्तीची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे। आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते, याला आपत्ती असं म्हटलं जातं। आता त्यानंतर याच्यामध्ये दुसरा घटक आहे नैसर्गिक आपत्ती कोणकोणती आहे, तर पूर, त्यानंतर ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी, अचानक आलेल्या संकटांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन होते आणि पर्यावरणाला हानी पोचते। तर सुरुवातीला आपण इथं आपत्तीच्या 2 व्याख्या पाहिल्या। पर्यावरणात घडणाऱ्या भयंकर धोकादायक घटना म्हणजे आपत्ती, आणि संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली आपत्तीची व्याख्या, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते। त्यानंतर इथं नैसर्गिक आपत्त्या कोणकोणत्या आहेत, पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी। आता या ठिकाणी आपल्याला पहा मानवनिर्मित आपत्ती, त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे। पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला जी हानी पोहोचते त्यातून मानवनिर्मित आपत्ती ओढवतात। तर मानवाने काय केलेलं आहे, आपल्या विकासासाठी साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग केलेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला जी हानी पोचलेली आहे, ही जी हानी आहे ती म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आहे। आपत्तीचे परिणाम परिसरातल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान आणि वित्त व प्राणहानी होते। आपत्तीमुळे समाजावर दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासनावर परिणाम होतात। हे आपत्तीचे इथं आपण 2 परिणाम अभ्यासलेले आहेत। त्यानंतर पुढचा जो परिणाम आहे 3 क्रमांकाचा, आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली आहे त्या भागातील जनजीवन विस्कळीत होते, म्हणजे जनजीवन काय होतं, विस्कळीत होते। आपदग्रस्तांची जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानी होते। चौथा जो आपत्तीचा परिणाम आहे, प्रत्येक आपत्ती वेगवेगळी असते आणि प्रत्येकीचा कालावधी एकसारखा नसतो। काही आपत्ती अल्पकाळासाठी तर काही दीर्घकाळासाठी राहतात। 5वा, निरनिराळ्या कारणांनी आपत्ती ओढवतात। आपत्तीच्या स्वरूपावरून पर्यावरणातील ठराविक घटकावर जास्त परिणाम होतो। तर या ठिकाणी आपण आपत्तीचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम अभ्यासलेले आहेत। आता आपत्ती वर्गीकरणाची दुसरी पद्धत प्रलयकारी, उदाहरणार्थ ओदिशातील व आंध्रातील चक्रीवादळे, गुजरातमधील आणि लातूरमधील प्रलयकारी भूकंप, आणि दुसरा जो त्याचा प्रकार आहे दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती, उदाहरणार्थ दुष्काळ, पिकांवर अरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण। तर हे देखील काय आहेत, आपत्तीचे दुसरे प्रकार आहेत। त्यानंतर इथं आपत्तीचे प्रकार दिलेले आहेत। मुख्य 3 प्रकार आहेत। एक पहिला जो आहे तो भूभौतिक आपत्ती। आता याच्यामध्ये भूभौतिक आपत्ती, याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे भूशास्त्रीय व भूगर्भीय, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूप्रपात, भूमिपात, भूप्रक्षोभ, प्रस्तरभंग विदारण, धूप, क्षारीकरण आणि जलप्रलय। तर भूभौतिक ज्या आपत्ती आहेत याच्यामध्ये सुरुवातीला भूशास्त्रीय व
भूगर्भीय आपत्ती आणि त्यानंतर दुसरी जी आपत्ती आहे ती आहे हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय. उदाहरणार्थ चक्रीवादळे, गारपीट, उष्ण व शीत लाटा, हिमवादळे, बर्फवृष्टी, अवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग व त्यांच्या संख्येतील बदल. आपत्तीचे प्रकार अभ्यासतोय. आपत्तीचे 3 मुख्य प्रकार आहेत. भूभौतिक आपत्ती, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे 2 प्रकार अभ्यासलेले आहे. त्यानंतर आपत्तीचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे जैविक आणि तिसरा आहे तो मानवनिर्मित प्रकार आहे. आता जैविक पहा. आपत्तीचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे जैविक प्रकार. आता याच्यामध्ये काय होतं पहा, तर एक आहे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. उदाहरणार्थ जंगल वणवा, बुरशीजन्य रोग प्रसारण, तण फैलाव. आणि दुसरा जो आहे तो प्राणीजन्य. जैविक ज्या आपत्ती आहेत त्याच्यामध्ये वनस्पतीजन्य आपत्ती म्हणजे जंगलाला जर वणवा लागला, काही बुरशीजन्य जर रोग आले, त्याचा प्रसार झाला, तणाचा फैलाव झाला, तर अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्या वनस्पतीजन्य आपत्ती आहेत. आता प्राणीजन्य म्हणजे प्राण्यांमुळे येणाऱ्या आपत्ती कोणत्या आहेत, तर संसर्गजन्य रोगाच्या साथी, विषाणूजन्य, जीवाणूजन्य, कीटकांकडून पसरणारे रोग, कीटक दंश, विषारी प्राण्यांचा दंश, टोळधाड, हिंस्र पशूंचा हल्ला. तर या सर्व काय आहेत, प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती आहेत. त्यानंतर तिसरा जो आपत्तीचा प्रकार आहे तो आहे मानवनिर्मित. याच्यामध्ये सुरुवातीला अनाकलनीय, उदाहरणार्थ विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. तर या ज्या आपत्ती आहेत या मानवनिर्मित आपत्ती आहेत. आणि दुसरा जो त्यातला प्रकार आहे हेतुपुरस्सर म्हणजे ठरवून, उदाहरणार्थ युद्ध, आग, बॉम्बस्फोट, सक्तीचे स्थलांतर, दहशतवाद, बलात्कार, बालकामगार, या सुद्धा काय आहेत, आपत्तीच आहेत. तर आपत्तीचे आपण काय अभ्यासतोय, प्रकार अभ्यासतोय. आता इथं आपल्याला आपत्तीचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम अभ्यासायचे आहेत. पहा आता प्रत्यक्ष परिणाम, प्रत्येक प्रकारच्या आपत्तीचे परिणाम वेगवेगळे असतात. पूर. आता पूर आल्यानंतर काय होतं पहा, रहदारीचे पूल वाहून जाणे, नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची तूट निर्माण होणे. त्यानंतर भूकंप आल्यानंतर काय होतं पहा, घरांची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे. त्यानंतर वणवा, दुष्काळ, यामुळं काय होतं, जैवविविधता धोक्यात येते, पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर व आणि सामाजिक नेतृत्वावर परिणाम होतो. पहा आपत्तीचे आपण परिणाम अभ्यासतोय. त्याच्यामधला पहा देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे आणि जे काही सामाजिक नेतृत्व आहे त्याच्यावर परिणाम होतो. पहा याच्यामधला पहिला पहा, बांधकामाच्या पुनरुभारणीवर बराच निधी खर्च होतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो. एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचते. त्यानंतर 6वा जो परिणाम आहे, इतर विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत. त्यानंतर 7वा जो परिणाम आहे आपत्तीचा, संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसून तेथील सर्व व्यवस्था कोलमडून पडते. तर आत्ता आपण आपत्तीचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम अभ्यासलेले आहेत. आता याच्या पुढचा जो घटक आहे आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती. याच्यामध्ये पहिला घटक आहे पहा, आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती ही समजून घेण्यासाठी पुढील बाबींचा विचार करावा लागतो. 1. आपत्तीचे नेमके स्वरूप काय आहे, त्या येण्यापूर्वी निसर्गात काय बदल होतात आणि आपत्तीच्या परिणामांचा काळ. त्यानंतर चौथी जी बाब आहे त्याच्यामध्ये पुनर्वसनाचा काळ पहा इथं दिले. त्यानंतर प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ. तर आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती ही समजून घेण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. आता या ठिकाणी आपल्याला पहा आपत्तीच्या 3 संवेदनशील अवस्था दिलेल्या आहेत. पहा पहिली जी आहे ती आणीबाणीची अवस्था, दुसरी आहे संक्रमण अवस्था आणि तिसरी आहे पुनर्निर्माण अवस्था. आता आणीबाणीची अवस्था याच्यामध्ये काय करावं लागतं पहा, वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवावे लागतात. शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे,
धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे अशा कृती आणीबाणीच्या अवस्थेमध्ये केल्या जातात। आणि त्यानंतर हा जो कालखंड आहे हा आपत्तीचा अंदाज बांधायचा काळ असतो। त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे ती आहे संक्रमण अवस्था। संक्रमण अवस्था म्हणजे एकातून दुसऱ्यामध्ये प्रवेश करणं पा। आता आपत्ती आल्यानंतर आणि ती ओसरल्यावर करावयाचे काही जे पुनर्वसनाचे काम आहे, त्यानंतर ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती इत्यादी। 3. जनजीवन पूर्वपदावर आणणं, नागरिकांना निरनिराळ्या संस्थांकडून आलेल्या रोख व इतर मदतीचे योग्य वाटप करणे, कायमस्वरूपी उद्योगधंदे व इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून देणे, मानसिक आघात कमी करण्यास मदत करणे, आपदग्रस्तांचे पुनर्वसन कार्य हे महत्त्वाचे काम करणे। आणि तिसरी जी अवस्था आहे ती पुनर्निर्माण अवस्था, ही क्लिष्ट स्वरूपाची असते पा। सुरुवात संक्रमण अवस्थेतच होते। तिसरा, नागरिक आपापल्या इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था इत्यादी सुरू करतात। शेती व्यवसाय पूर्ववत सुरू होतो। मात्र पुनर्बांधणीचे काम जे आहे हे पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो। आता या ठिकाणी पहा काही मुद्दे दिलेले आहेत। बहुतांश वेळा आशिया खंड व प्रशांत महासागराचा परिसर यात खूप नैसर्गिक आपत्ती आलेले आहेत। या नैसर्गिक आघातांमुळे पृथ्वीवरच्या सजीवांचे व पर्यावरणाचे अतोनात नुकसान झालेले आहे। मानवाच्या आर्थिक उन्नतीच्या हव्यासापोटी नैसर्गिक असमतोलाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। दुसऱ्या महायुद्धानंतर आपत्तीची व्याप्ती वाढतच गेली। विशेषतः आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशांमुळे जगभरात अशांततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या मानवनिर्मित आपत्ती यामुळे वाढीस लागलेले आहेत पा। विकसित देशांमध्ये घातक रसायने तयार करण्यास आणि वापरण्यास मनाई असल्यामुळे तीच विषारी रसायने मागास किंवा विकसनशील देशामध्ये उत्पादित केली जातात। त्यानंतर सहावा जो घटक आहे, अणुभट्टी जरी वीज निर्मितीसाठी वापरली जात असली तरी त्यापासून होणारा किरणोत्सार ही देखील मानवासाठी आपत्तीच आहे। उदाहरणार्थ पहा, रशियातील चर्नोबिल अणुभट्टीत स्फोटामुळे झालेल्या किरणोत्साराच्या गळतीमुळे झालेले दुष्परिणाम अजूनही स्थानिक लोकांना जाणवतात। कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिक होरपळून निघतात, म्हणून आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा थेट सहभाग अत्यावश्यक आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांमध्ये स्थल, काल यामध्ये आपत्तीनुरूप बदल होत राहतात पा। कोणत्याही आपत्तीवर मात करणे आवश्यक असते, यातूनच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण झालेली आहे। आणि या पुढचा जो घटक आहे इथं पा, आपत्ती व्यवस्थापन। आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे। लहान किंवा मोठी, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अशा कोणत्याही आपत्तीवर मात करणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही एकमेकांशी संबंधित असले पाहिजेत। आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। आपत्ती अचानक येतात, त्या अनियोजित असतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांची तीव्रता कमी करता येते। इथं आपल्याला आता आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे दिलेली आहेत पहा। म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कशासाठी? आपत्तीतून लोकांची सुटका करणे, जीवित हानी होणार नाही असे प्रयत्न करणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे। त्यानंतर जीवन पूर्वस्थितीत आणणं, योग्य पुनर्वसन करणं, संरक्षणात्मक उपाययोजना करणं। आपत्कालीन व्यवस्थापन पहा। आपत्कालीन व्यवस्थापन करताना शास्त्रीय काटेकोर निरीक्षण व उपलब्ध माहितीचे पृथक्करण केले जाते। आपत्तींना तोंड देण्याची क्षमता निर्माण करून त्यात वेळोवेळी वाढ केली जाते पहा। प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण या बाबींचा विचार करून
चा कृती आराखडा तयार केला जातो. या सर्वांचे सूत्रसंचालन करूनच आपत्तीचे व्यवस्थापन होते. आपत्ती व्यवस्थापनाचे 2 भाग पडतात पहा, आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन पहा. आता आपत्ती व्यवस्थापन आपण अभ्यासतोय, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन आहेत. एक आहे आपत्तीपूर्व आणि दुसरं आहे आपत्ती आल्यानंतर पहा. आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे संकट येण्यापूर्वीच त्याची पूर्वतयारी करणे होय. उदाहरणार्थ पहा, आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागांची ओळख करून घेणे आणि हझार्ड मॅप्सद्वारे आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती आधीच करून घेणे. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण देणे व घेणे. 3 सर्वसामान्य माणसांना आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची माहिती आणि जाणीव करून देणे. सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत यांचा वापर यासाठी करणे. आता त्यानंतर हे पाहिलं आपण आपत्तीपूर्वीचं व्यवस्थापन. आता आपत्ती किंवा आघातानंतरचं व्यवस्थापन याच्यामध्ये काय बाबी आहेत पहा. सर्व आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील मदत तत्काळ देणे, आपदग्रस्तांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, आघातातून वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारणे, आपत्तीनंतर तात्काळ एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीनुसार नियंत्रण केंद्राची उभारणी करणं, नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचं वर्गीकरण करून गरजू लोकांपर्यंत ही मदत पोहोचवणं, मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेणं, आपत्ती निवारणासाठी सतत कार्यक्षमता आणि सक्रियता ठेवणं. तर हे आहे आपत्तीनंतरचं, आघातानंतरचं व्यवस्थापन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपत्ती किंवा आघातानंतरचं व्यवस्थापन अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन, आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचं. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची जी काय उद्दिष्ट आहेत ते आपण अभ्यासलेली आहेत. 3 अवस्था अभ्यासलेल्या आहे, आणीबाणीची अवस्था, संक्रमण अवस्था, पूर्णनिर्माण अवस्था. त्यानंतर आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती समजून घेण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आपत्तीचे परिणाम अभ्यासलेले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपत्तीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपत्तीची व्याख्या आपण अभ्यासलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व घटकांचा तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित सविस्तर अभ्यास करा.